नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत आणि त्यामध्ये साधारणतः शिष्यवृत्ती परीक्षा, TET परीक्षा, पोलीस भरती परीक्षा यासारख्या वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या परीक्षा आहेत. त्यांच्यासाठी मराठी व्याकरण खूप महत्त्वाचे आहे आणि या व्याकरणातील प्रत्येक भाग आपण टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या व्हिडिओंच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यातीलच एक भाग म्हणजे सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार होय. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द त्याला सर्वनाम म्हणतात. म्हणजे राम राजा होता, तो एक न्यायी राजा होता. या ठिकाणी तो हा शब्द आहे तो रामासाठी आलेला आहे, म्हणजे नामाऐवजी आलेला आहे, म्हणून त्याला सर्वनाम म्हणतात. अशा प्रकारे वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्वनामे येतात. त्या सर्व नामांची आपण ओळख करून घेणार आहोत. आता सर्वनामाचे जे प्रकार आहे त्यातला पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे एक वचन आणि अनेक वचन असे दोन भाग पडतात आणि पुरुष आहे ते तीन प्रकारचे आहेत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. प्रथम पुरुषमध्ये मी एक वचन, आम्ही अनेक वचन. द्वितीय पुरुष म्हणजे तू, तुम्ही येतं. तृतीय पुरुषमध्ये हा, ही, हे, तो, ती, ते आणि अनेक वचनामध्ये ते, त्या, ती, हे, ह्या, ही. अशा प्रकारे हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा ते सर्वनामे आहेत हे ओळखायचं. याशिवाय प्रथम पुरुषमध्ये आपण, स्वतः, मला, आम्हाला हे शब्दसुद्धा सर्वनाम आहेत. आपण हे या ठिकाणी पण आलेलं आहे, म्हणजे हे दुसऱ्यांसाठी आपण म्हणतो त्यावेळी आपण जाऊया म्हणजे या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक आलं आणि आपण आलात का या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक आलं. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणजे तुम्ही आणि या ठिकाणी आपण म्हणजे आम्ही असा अर्थानं आलेला आहे. स्वतः तसंच आहे, तुम्ही स्वतः जा असं म्हणतो त्यावेळी दुसऱ्यासाठी आपण बोलत असतो म्हणून द्वितीय पुरुषवाचक. तुला, आम्हाला, याला, त्याला, त्यांना अशा प्रकारची ही सगळ्या प्रकारची सर्वनामं आहेत ती पुरुषवाचक सर्वनामे आहेत. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो दर्शक सर्वनामांचा. म्हणजे जवळच्या किंवा दूरच्या वस्तू दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर केला जातो. ते आपण उदाहरणाद्वारे पाहूया. दर्शक सर्वनामे कसे ओळखायची. हे पुस्तक छान आहे, म्हणजे परफेक्ट कोणते पुस्तक आहे ते आपण दर्शवलं म्हणून हे या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आहे. त्या मुली सुंदर गातात. या ठिकाणी कोणत्या मुली त्या निश्चितपणे आपण दर्शवलेला आहे म्हणून त्या हा शब्द या ठिकाणी दर्शक सर्वनाम म्हणून ओळखावा. पुढे पहा. अरे हा तर आपला मित्र आहे. म्हणजे हा म्हणजे अनेक मित्र आहेत त्यातलं ज्याच्याकडे बोट दाखवलं तो म्हणजे दर्शक सर्वनामाचं हे उदाहरण आहे. आता ती शाळा म्हणत असताना आपण त्या शाळेकडे बोट दाखवून निश्चितपणे शाळा कोणती ते दाखवलेली आहे, म्हणजेच ती शाळा माझी आहे. हे या वाक्यामध्ये ती हे दर्शक सर्वनामाचं उदाहरण आहे. आता सर्वनामाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम उदाहरणापासूनच आपण पाहूया. जो अभ्यास करतो तो पास होईल. या ठिकाणी जो आणि तो लक्षात ठेवा. जो गरजेल तो पडेल काय. जया अंगे मोठेपण तया यातना कठीण. जो जे वांछील तो ते लाहो. आता या वाक्यामध्ये जी संबंधी सर्वनामं आहेत ती पाहूया आपण. पहिल्यांदा जे आलेले आहेत संबंधीमध्ये दोन प्रकार पडतात, एक संबंधी आणि अनुसंबंधी. पहिले आलेले जो, जया, जो, जे या ठिकाणी लिहिलेले बघा यांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. आणि अनुसंबंधी सर्वनामे कोणती? याला संबंधित हे आलेलं आहे म्हणून यांना अनुसंबंधी म्हणतात. तो, ते, तया म्हणजे या ठिकाणी तो, नंतर तया, जे, ते, तो आणि ही जी सर्वनामे आहेत त्यांना अनुसंबंधित सर्वनामे म्हणतात.
आता प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे सर्वनामांचा वापर जेव्हा वाक्यात प्रश्नरूपाने होतो किंवा प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. आता तू काय आणले आहेस म्हणजे ती वस्तू आहे, नाम आहे, नामासाठी ऐवजी शब्द आलेला आहे म्हणून काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. त्याचप्रमाणे आता पुढील वाक्य पहा. बाहेर कोण उभे आहे, कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. हे फूल कोणी तोडले आहे, या ठिकाणी कोणी हे प्रश्नार्थक आहे. वाघाने कोणास ठार मारले, कोणास हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर हे कपाट कोणाचे आहे, कोणाचे हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सर्वनामाचा 5वा प्रकार जो आहे तो म्हणजे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम होय. आता सामान्य सर्वनाम जो आहे किंवा अनिश्चित सर्वनाम जो आहे तो म्हणजे काय, तर प्रश्नार्थक सर्वनामे जेव्हा वाक्यात येतात आणि प्रश्न मात्र तयार होत नाही अशा सर्वनामांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आपण उदाहरणादाखल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुला काय हवे ते माग, या ठिकाणी काय हा शब्द प्रश्नार्थक सर्वनाम असूनही या ठिकाणी प्रश्न तयार झाला नाही म्हणून अशा सर्वनामाला सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्याचप्रमाणे आणखी उदाहरणे पहा. बाहेर कोणीतरी आले आहे, या वाक्यात सुद्धा प्रश्न तयार झाला नाही म्हणजेच कोणीतरी हे सामान्य सर्वनाम आहे. सकाळी घरात कोणीही नव्हते, बघा कोण हा शब्द येऊन सुद्धा प्रश्न तयार झालेला नाही म्हणजेच कोणीही हा सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे. कोणी कोणास हसू नये, कोणी कोणास हे प्रश्नार्थक शब्द येऊन सुद्धा प्रश्न तयार झालेला नाही म्हणून यांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असं म्हणतात. आता सर्वनामांचा शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम. म्हणजे सर्वनामाचा अर्थ मुळात कसा आहे, स्वतः. आत्म याचा अर्थ स्वतः. याला तुम्ही कसं वाक्यामध्ये येतं पाहूया म्हणजे तुम्हाला आत्मवाचक सर्वनामे कशी ओळखायची ते कळेल. मी स्वतः हे काम करणार, या ठिकाणी स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आपले काम आपण करावे म्हणजे आपण स्वतः करावे अशा अर्थाने. म्हणजेच या वाक्यामध्ये आपण जे आलेलं आहे ते स्वतः या शब्दासाठी आलेलं आहे. तुमचे काम तुम्ही स्वतः करा अशा अर्थाने म्हणजेच ते आत्मवाचक सर्वनाम आहे. स्वतःचा अभ्यास स्वतः करावा, या ठिकाणी स्वतः हे शब्द आहे ते आत्मवाचक आहेत. आता स्वतःचा अभ्यास, या ठिकाणी स्वतःचा हा शब्द अभ्यासासाठी आलेला आहे म्हणून या ठिकाणी हे काय आहे, विशेषण आहे. त्यामुळे याचा आपण विचार करायचा नाही, स्वतः हे पकडायचं. तो आपण होऊन माझ्याकडे आला म्हणजे स्वतः होऊन माझ्याकडे आला म्हणजेच हे सुद्धा आत्मवाचक सर्वनाम आहे, हे लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे सर्वनामांचे जे 6 प्रकार आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असतील. निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा पाहिल्यास तुम्हाला पूर्णपणे सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार समजतील आणि यावर विचारलेला कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. धन्यवाद.